खोटी कागदपत्र देऊन 2 घरं लाटल्या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा। काही तासात जामीन मंजूर। कोकाटे शिक्षेला वरच्या कोर्टामध्ये आव्हान देणार। 2 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होण्याची शक्यता। शिक्षेला हायकोर्टात स्थगिती मिळाली नाही तर कोकाटेंचं पद धोक्यात। अंजली दमानी यांनंतर भाजप आमदार सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप। अधिकाऱ्यांची मागणी नसताना नॅनो युरिया नॅनो डीएपीचा खरेदीचा प्रस्ताव, राजीनामा देण्याची मागणी। शेतकरी बळकटीकरण योजनेसाठी दुसरा 200 कोटींचा जीआर कोणत्या आधारे काढला असा सवाल उपस्थित। माझाच्या हाती एक्सक्लुझिव्ह कागदपत्र, दमानिया कुंभारांच्या दाव्याला पुष्टी। अंजली दमानी यांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप पूर्णपणे खोटे। जाणीवपूर्वक बदनामी केल्याप्रकरणी दमानी यांविरोधात फौजदारी याचिका दाखल करणार, मुंडेंच्या कार्यालयाकडून इशारा। आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजार असं निदान, 2 मिनिटही नीट बोलणं मुश्किल। ट्विट करत स्वतः दिली माहिती। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी तपासाला वेग। विशेष तपास पथकाकडून 50हून अधिक जणांची चौकशी, साक्षीदारांसह प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी। मी आता धक्का पुरुष झालोय। फोडाफोडीच्या राजकारणावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। आता एकदाच धक्का देणार, ठाकरेंचा शिंदेना टोला। संजय राऊत शरद पवार दिल्लीतल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात एकाच मंचावर। शिंदेंच्या पुरस्कारावरून राऊतांनी केलेल्या टीकेनंतर दोघंही प्रथमच एकत्र। जितेंद्र आव्हाडांचे निकटवर्ती अभिजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांच्या पक्षामध्ये। 2 दिवसापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केलेला प्रवेश। लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारचे नवे निकष। दरवर्षी जूनमध्ये ई-केवायसी करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार। पात्र महिलांनाच लाभ मिळण्यासाठी कठोर पावलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी। गोरेगाव जे मार्ग पोलीस ठाण्याला धमकीचा ईमेल। शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी। एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाची चौकशी होणार। ठाकरेंच्या माजी आमदाराच्या मागणीनंतर मुख्यमंत्री सचिवालयाचे आदेश। एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा एक है तो सेफ हैचा नारा। यापुढच्या विधानसभा निवडणुकांमध्येही एकत्रच लढू। दिल्ली जिंकल्यानंतर घटक पक्षांचं अभिनंदन करताना आवाहन। चॅम्पियन्स ट्रॉफीत बांगलादेशचं भारतासमोर 229 धावांचं आव्हान। हृदय जाकीर अलीची शतकी भागीदारी। मोहम्मद शमी, हर्षित राणा, अक्षर पटेलचा प्रभावी मारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।